नाही बॅचेस सुरू झालेत, मला येणं शक्यच नव्हतं म्हणून म्हणलं पहिले आता जाऊनच येऊ, म्हणून मी आज अर्जंट आलो. आणि गणपती पण नाही, आता उद्यापासून रोज डब्बा बिब्बा द्या. सगळं झालं आता, फक्त आरती राहिली का ते बघा. बाकी सगळं झालेलं आहे, फक्त आता करायची आरती, कारण एवढा वेळ आलाय. आता बघा इकडं आई आहे, ती आली नाही. चारी टाकावर मस्त पाणी टाका दे. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. हे बघा, वैष्णवीने एकदम मस्त असं सजवलेलं आहे. हालाकी आम्हाला जालन्याहून यायला किती उशीर झाला वैष्णवी आज. आम्ही गेलोय, पण आम्ही एका कामात एवढे बिझी होतो की आम्हाला काहीच आणता नाही आलं. जाऊ द्या, उद्या तिला डबल नेता येईल. उद्या जाऊ ना वैष्णवी, डबल जाऊ द्या, नाही का. गणपती बाप्पा कसं काय, आमचे गणपती बाप्पा कसं काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे आम्ही सगळं हे केलं. हे कधी दिल घेतलं नाही, मला वाटलं गणपती बाप्पाच काय काय नाही. आणि असं सगळं झालं आता, फक्त आरती राहिली का ते बघा. बाकी सगळं झालेलं आहे, फक्त आता करायची आरती, कारण एवढा वेळ आलाय. आता बघा 8:30 वाजलेत आणि जालन्याहून यायलाच उशीर झालाय. हां, जालन्याहून यायला 7:30. त्याच्यावर स्वयंपाक आणि ते सगळं झालंय, स्वयंपाकात सगळं आटपलं. आता आरती करायची आणि जेवायलाच बसायचं. आम्हाला ती सवय, पण तुम्हाला का जालन्याहून उशिरा आलं की त्यांना 3-4 महिन्यापासून सवय मोडली होती, पण डबल आली. काय अक्काजी गेल्यावर कसं वाटलं. तुला वैष्णवी, हे बा याचे ह्या गोष्टीमुळे आम्ही इज्जत गेलो नाही. मला ते असा विषय. आणि काका बी रडू लागले, यांना बी करमलं नाही. रविवार पण तिथं होता सकाळी. चला, कारण आता या आठवणी येतच राहणार आहे. आपण जेवढ्या वेळेस जाईन आई तिथं, तेवढ्या वेळेस आपल्याला ते त्रास होणारच, कारण आपल्याला आतापर्यंत कळालेलंच नाही ह्या गोष्टी. पहिल्यांदाच अक्काचं आपल्याला असं झालं की गेलं की कोणीच नाही घरात. ही पोरगी ओम भाऊ, ही पोरगी आहे का माग संडास पर्यंत गेली अक्काला बाहेर, संडास बाथरूम पर्यंत गेली. तिला आठवण आली असं. हा, तिथं गेले की अक्का बाई येतच आपोआप येतं तोंडात तिच्या. दीदी कोणाच्या घरी गेली होती. काका पण लय रडू लागले. आणि आता महालक्ष्मी आपण आले दरवर्षी बसवायची ना ते. हा, मागच्या वर्षी आम्हीच गेलतो बघायला तिथे कोमलांनी. हा, हे 2 जण गेले होते ना. मला माहिती पडते मला नाही आला वाटलं मला. नाही, ते मला तर आज मला कसं तरी सकाळी गेलो, पण मी काकाच्या भेटीसाठी खास आलो आज. अरे मी 2 दिवस झाला आम्ही तिथून गेलो, पण मला काही हेच नाही झालं. तू गेला नाही बॅचेस सुरू झालेत, मला येणं शक्यच नव्हतं म्हणून म्हणलं पहिले आता जाऊनच येऊ, म्हणून मी आज अर्जंट आलो. आणि गणपती पण नाही, आता उद्यापासून रोज डब्बा बिब्बा द्या. मी रोज म्हणजे 2-4 दिवस, हां, जेवढा दिवस जाईल तेवढा. वैष्णवी लवकर सकाळी जायच्या टायमाला डब्बा करून द्यायचा. हां, हां, चालतंय ना, तोपर्यंत आपण देऊ. तर चला, मला जायचे जालन्याला. मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात. हे बघा, अशा प्रकारे गाडी आहे आपली थार. चल कर, दिवा लावा मस्त. गाणं बंद कर ओंबो. सोन्याला कोण आणलं. हा, इकडं पूजेची तयारी चालू आहे. इकडं गाडी उभी आहे. तो म्हणत असं विचार हार आणि हे ओंबोची एकदम पूजा करून आणलेली शोरूम मधून आपण. इकडं आई आहे, ती काय आली नाही. चारी टाकावर मस्त पाणी टाका दी. इकडं टायरवर पाणी टाकते ती चारी पण.
इकडं आई नारळ आणि पेढे घेऊन आलेली आहे. ही इकडं पम्मी पण आहे. तिकडं पूजा चालू आहे करणं वैष्णवीच्या हातानं. दीदी ए दीदी काय आहे? तू गाडीत आली का? गावात आणायला लय हार्ड जाती पण काही विषय नाही, एकदम मस्त आली आपल्या पहिल्या गाडी सारखीच. पहिली गाडी आपण इकडं लावायचो. हा झालं का सगळं? हा कुंकू लाव ना इकडं. ए बाहेर ना कुंकू लावा ना. हा इकडं कुंकू लावते. ए या ना बाहेर. पेढा ठेवला का? चला पेढे वाटून दे. वाटून दे पेढे सगळ्यांना वाट. माचेस इकडेच आहे बाहेर. आपण आणलेले फटाके फोडायचे आता आपल्याला. जय ती चप्पल घाल ना. ते तरी बरं झालाय लाईट आहे. काय झालं दीदी तुला? हा कशी वाटली गाडी? मस्त आहे पण चालल्यावर पण बसून कसं वाटलं? छान वाटलं, खूप छान. आता सध्या अंग दुखते खूप. सकाळपासून काहीच खाल्लं नाही ना. लगाव फाटाकी. तिथं काय वायर जळते. या इथं घे रे चल. इथं काय नाही होत त्याला वाळव मग मुंडे. धर ना ग पेढा खाय ना. मला दे थोडा. सर मला एकदा जरा नारळ फोडतो. किधर लगाव तिथं. वाळवरच लावा लागेल. वाळवरच ना. वाळवरच लागणार. फोटो येईल का रे? सकाळी म्हणजे आप फोटो घेत असेल तर राहू बा. मग हे बघा आम्ही जसं जालन्याला आलोय ना तसं आमचं शेतात येणं झालं नाही. त्याच्यामुळं आज आम्ही आलोय आणि मी आलेलो आहे, आई आलेली आहे, सानू आहे, रवी भैया आहे, आम्ही सगळेजण आलेलो आहे. फक्त वैष्णवी आणि आजी घरी आहे कारण आजीजवळ कोणीतरी पाहिजे त्याच्यामुळं ते त्यांच्याजवळ थांबलेली आहे. आणि सानूला मी आत्ताच हॉस्पिटलमधून आणलं आहे कारण तिला रात्रीपासून ताप पण येऊ लागली, तिची थोडी परेशानी झालेली होती आणि केळं ते खाल्ले तर खोकला पण येऊ लागला. त्याच्यामुळे तिला मी एकट्यानं दवाखान्यात नेलं. तर आता ओके. तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवतोय. हे बघा इकडं हे सगळेजण आहे आणि ते पण कशी बोलती नानाला. तर चला मी बाकीचं दाखवतो तुम्हाला आता. कारण काय माहिती आहे का 3 ते 4 महिन्यानंतर वावर आलेलो आहे आणि आपण दुसऱ्याला वावर दिलेलं आहे त्याच्यामुळं काही विषय नाही. पण आई नाना म्हणे आपल्याला बघण्याचं काम आहे, चला म्हणे बघायला. त्यांनी झाडं लावलेले आहे आम्ही 2-3 इथं. ते बघा तिकडं 2 झाडं लावलेली आहे आणि इकडं माझ्या मागं 2-3 झाडं लावलेले आहे. ते बघतोय आता आई काय करते काय नाही, आपण ते पण बघू. आणि विहिरीला किती पाणी आलेलं आहे. विहीर तर भरलेलीच आहे, त्याचा काहीच विषय नाही कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे. आपली विहीर फुल भरते कारण पाऊस पडला ना खडकाळ विहिरी लगेच भरतात.
आणि सगळीकडे हिरवंगार आहे बघा. इकडं ऊस आहे आमच्या शेजारी, आणि इकडं मोसंब्या पण आहे. मोसंब्याचे भरपूर बगीचे आहे आणि आता पाऊस पण चालू होतोय. तर चला मी विहीर दाखवतो तुम्हाला, आई काय करायला लागले मागं ते पण दाखवतो लगेच. हे बघा किती इकडं गवत आहे. हा हे बघा पाणी. ते बघा तिथं बेलाचं झाड लावलेलं आहे. तिकडं जाते आई, बघून जा, सगळं गवतच आहे बरं, तिथं काहीच दिसत नाही खाली. हा तर हे बघा विहिरीला असं पाणी आहे आपल्या, आणि मस्त सोयाबीन आलेली आहे, सोयाबीन पेरलेली आहे इथं.